नमस्कार. काल रात्री अखेरीस प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली. मेरिट लिस्टचा जो काही अभ्यास किंवा जे काही ऑब्झर्वेशन मला करायचं होतं ते काल रात्रीच मी पूर्ण केलं आणि त्याच्यामुळे अक्षरशः अचंबित होऊन इतका वेगाने मी काल एक व्हिडिओ केला होता आणि मी तो आपल्यापैकी बऱ्याच लोकांना पोस्टही केला. आणि नंतर मी आपण काय बोललो, काय म्हणतोय याच्यावरती विचार केल्यानंतर मला लक्षात आलं की आपण सगळं बरोबर आणि खरंच बोललोय, पण या सगळ्याची कोणाला खरंच काही किंमत आहे का, की मी कशासाठी करतोय. त्याच्यामुळे मी जरा परत थोडीशी तटस्थ भूमिका स्वीकारायचं ठरवलं आणि शांतपणे तो व्हिडिओ काढून टाकला. नाही म्हणतात तरीसुद्धा 200-250 लोकांनी तो बघितला. मला त्याच्याबद्दल रिग्रेट्स काहीच नाही आहेत. मी म्हणलेल्यातलं काहीही गोष्ट चुकीची अजिबातच नव्हती. फक्त मला एकूणच आपल्याकडची परीक्षा पद्धती, 12वीची परीक्षा मग ती कुठली असो, महाराष्ट्र बोर्ड असो, CBSE असो, कोणी, आणि ही CET एक्झाम, या दोन्हीमधले अतिशय जी विसंगतीच म्हणायला पाहिजे मला ती विसंगती मला अचंबित करून टाकली. आणि मला लक्षात आलं की जो काही थोडाफार इंटेलिजन्स आत्ता आपल्या लोकांकडे उरलेला आहे, किंवा मी असं समजतो की काय माझ्याकडे एक 5-10% इंटेलिजन्स आहे, ज्याला आपण नॅचरल इंटेलिजन्स म्हणतो, आता त्याचे काही उपयोग नाही आहे. आता या सगळ्या गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्याच चालणार का काय या पुढच्या जगात. म्हणजे आर दे ड्रिव्हन बाय समथिंग. आपल्याकडे टोटल 22 लोकांना 100% मार्क पडले होते. मी तेव्हाच म्हणलो होतो की हे 22च्या 22 मेरिट नंबर 1ला तर काही येणार नाहीत, त्याच्या पुढेचे बाकीचे क्रायटेरिया अप्लाय होतील. आत्ता जेवढ्या लोकांनी अर्ज केला, म्हणजे 4,22,000 मुलं बसली होती CETला, त्यातल्या साधारणतः 2,14,000 2,20,000 मुलांनी फक्त हे रजिस्ट्रेशन केलं इंजिनिअरिंगसाठी. त्यातल्या 8 जणांना 100% मार्क आहे. ते कालचे जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली आहे त्यातल्या फक्त पहिल्या पानाबद्दलच मी बोलतो. या पहिल्या पानावरती 100%चे 8 विद्यार्थी आहेत आणि तुम्ही जर का पाहिलं तर 99.99% असणारे एकूण 19 विद्यार्थी आहेत. म्हणजे 11 विद्यार्थी आहेत आणि 99.98 हे जे आहेत ते साधारणतः 23 विद्यार्थी आहेत. नाही, इथपर्यंत साधारण पहिलं पान संपतं. असं पाहिल्यानंतर मी एकूणच विचार करत गेलो की हे 100% जे आहेत ते या 100% पैकी जे विद्यार्थी आहेत त्यांचे 12वीचे मार्क किती आहेत बाबा. म्हणजे जे विषय फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स घेऊन आम्ही 12वी परीक्षा दिली आणि ज्याच्यावरती आमची इलिजिबिलिटी पण ठरते आणि त्याच सिलेबसवरती बेस्ड आमची ही CET एक्झाम झाली आणि त्या CETमध्ये या मुलाला 100% म्हणजे खरोखर त्याला किती नॉलेज याचा आपल्याला अंदाज नाही, पण आपल्याला एवढं तर कळतं की 100% मुलांना या विद्यार्थ्यापेक्षा कमी मार्क पडले. 8 जण 100%ला कसे आले किंवा 22 जण, तर तुम्ही तितक्या वेळा परीक्षा घेतलीत म्हणून. आता ही प्रत्येक परीक्षा तुमच्या म्हणण्यानुसार डिफिकल्टी लेवल सेम होती. ही डिफिकल्टी लेवल कोण ठरवणार हे आपल्याला माहिती नाही. कशी ठरवतात हे आपल्याला माहीत नाही. मग तुम्ही 12वीची परीक्षा पण अशा वेगवेगळ्या ह्याच्यात का नाही घेत. 12वीचे त्या मुलांचे मार्क जे आहेत ते पर्सेंटेजमध्ये ते ॲब्सोल्यूट इव्हॅल्युएशन आहे की त्याला त्या पेपरपैकी किती टक्के ज्ञान आहे, रिलेटिव्ह नाही. CETला मात्र हे रिलेटिव्ह होतं. ते 100% म्हणजे 200 पैकी त्या मुलाला किती मार्क पडले होते हे आपल्याला माहिती नाही. असो, तर तो अभ्यास केल्यानंतर मला असं लक्षात आलं की 12वीला 95% मार्क असणारा मुलगा हा डायरेक्ट या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये 11व्या मेरिट नंबरला येतोय. म्हणजे थोडक्यात पहिले 10 विद्यार्थ्यांमध्ये एकाही
मुलाला 90% जास्त PCMला मार्क नाहीत. मग इकडे एकदम 100% कसे झाले? म्हणजे ही जादू कशी घडू शकते की 12वीची परीक्षा आणि त्याच्यानंतर CET याच्यामधला जो 2च महिन्याचा कालावधी आहे त्यामध्ये तो विद्यार्थी अशा प्रकारे अभ्यास करू शकतो का की जे बेसिक नॉलेज तुम्ही 12वीला ज्याच्यावरती परीक्षा देता त्याच्यामध्ये त्याला 90% सुद्धा मार्क पडू शकत नाहीत, पण CETला 100% मिळू शकतात का? तर ही जादू आता म्हणजे यावर्षी तर झालीच आहे, याच्या पुढच्याही वर्षी होईल. आणि जसं जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स येईल तसं तसं मला वाटतं की मुलं स्वतःचा एखादा क्लोनच या परीक्षेला बसवेल का काय? का असं ऑलरेडी सुरू झालं आहे? आपली परीक्षा सिस्टीमच त्याच्यापेक्षा मागे पडली का काय? तुम्ही जर का पहिल्या पानावरचं ॲनालिसिस केलं तर 90 ते 100% मार्क असणारी 12वीला PCMमध्ये फक्त 6 विद्यार्थी आहेत. 80 ते 90 मधले 8 विद्यार्थी आहेत. 70 ते 80 मधला फक्त 1 आहे. त्याच्यानंतर 60 ते 70 मधले 5 जण आहेत. त्याच्यानंतर 50 ते 60 मधले 5 जण आहेत. 40 ते 50 पैकी 1 आहे. आणि 30 ते 40% मार्क असणारा 1 आहे. असे हे 27 विद्यार्थी आहेत. मला या जगात आत्तासुद्धा खूप अतिशय हुशार आणि जाणकार शिक्षण तज्ज्ञ आहेत. आत्ताच्या ह्याच्यात पिढीमध्ये सुद्धा खूप लोक असे आहेत की जे याचा अर्थ नक्की समजू शकतात. मी अजूनही शिकायला तयार आहे. माझी एवढीच विनंती आहे की कोणीतरी मला हे समजावून द्याल का की हे बाबा कसं होतं? हे आम्ही जेव्हा शिकलो किंवा आत्तापर्यंत मी शिकवत होतो तोपर्यंत ही मला न पटणारीच गोष्ट आहे, जी मला आजही पटत नाही आहे, जी मला पचतही नाही आहे की हे असं कसं झालं. आणि मग आपण जर का पाहिलं की तुमची इलिजिबिलिटी जी ओपनला 45% PCMचे मार्क असे आहे आणि रिझर्वेशनमध्ये तुम्ही ती 40% केलेली आहेत. असं असताना तुमच्या या मेरिट लिस्टमध्ये एखादा विद्यार्थी की ज्याला काय म्हणतो आपण PCMमध्ये 12वीच्या PCMमध्ये 39% मार्क आहेत, असा विद्यार्थी या लिस्टमध्ये येऊच कसा शकतो? म्हणजे माझा प्रश्न अगदी सरळ आहे की का तुम्ही ही प्रोव्हिजनल लिस्ट करताना त्याच्यामध्ये रूल्स बदलले का? कुठला स्पेसिफिक क्रायटेरिया होता? आणि असेल तर तो का होता? आणि असे सगळेच विद्यार्थी आपण घेतलेत का? का जेवढ्या लोकांनी फक्त अर्ज केला आहे त्या सगळ्यांची आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लावलेली आहे, आपण इलिजिबिलिटी वगैरे चेक करायच्या फंदात पडलेले नाही आहोत. नाही, तुम्ही तुमच्या सगळ्यांच्याकडे ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डाउनलोड केलेली असणार आहे. मी त्या विद्यार्थ्यांचं नाव गाव सुद्धा पाहिलेलं नाही आहे. मी फक्त HSC PCM% या कॉलममध्ये चेक करताना मला 39% असं दिसलं. आता जर का उद्या तुम्ही याला प्रिंटिंग मिस्टेक किंवा डेटा एंट्रीची एरर म्हणलात तर माझा प्रश्न असा आहे, मग तुम्ही कुठल्या डेटावरती ही मेरिट लिस्ट लावली? बरं, डेटा एंट्री जर का चुकीची असेल तर डेटा सगळा विद्यार्थ्यांनीच भरलेला आहे ना माझ्या मते तरी. या परिस्थितीत मी कसा विचार करायचा मला हेच कळत नाही आहे. हो, 12वीचे मार्क त्या मुलांचे पाहिल्यानंतर अगदी इक्कादुक्का 2 का 3 विद्यार्थी मला असे दिसले की ज्यांना 12वीत मॅथ्समध्ये 100% मार्क, म्हणजे त्याला 100% मॅथ्स येतं. पण मग त्याच मुलाला जर का तुमच्या CETमध्ये ज्याला 12वीच्या मॅथ्समध्ये सरळ 100 मार्क आहेत त्या मुलाला CETच्या मात्र मॅथ्समध्ये 100 नाही आहेत ना, नाही आहेत. असं कसं काय होऊ शकतं? माझ्याकडे प्रश्न खूप आहेत. ही मेरिट लिस्ट लावली आहे आपण, तीच मेरिट लिस्ट पुढे फॉलो करत जाणार आहोत. या चुका होत्या, एरर्स होत्या. खरंच 2 महिन्यात विद्यार्थी एकदम CETच्या अँगलनी त्यांचा माइंडसेट एवढा बदलू शकतो
काही मुलं 12वीकडे पूर्णच दुर्लक्ष करतात. अहो, पूर्ण दुर्लक्ष करतो म्हणलं तरीसुद्धा इतके कमी मार्क नाही पडता येणार, किंवा उलट इतके जास्त मार्क CETला नाहीच पडणार. मग कुठल्या तरी परीक्षा घेण्यामध्ये काहीतरी चूक आहे. ती चूक कशी आहे, कोणामुळे आहे, चुकून चूक झाली आहे का मुद्दामून केली आहे, या सगळ्या प्रश्न फक्त आपल्याभोवती आपण फेर धरून नाचवत ठेवायचे आणि आपल्याला मिळालेल्या मेरिट नंबरवरती आपण पुढे ऑप्शन्स वगैरे भरायचे आहेत. मी या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टवरती विचार करून थकलो. माझा अख्खा 10-12 तास गेले. एक व्हिडिओ केला, तो मला स्क्रॅप करावा लागला. विचार करून डोक्याचा अक्षरशः भुगा झाला. एकही समाधानकारक उत्तर मला मिळालेलं नाही. त्यामुळे अर्थात माझं कोणीच आत्ता या परीक्षेला बसलेलं नाही, ॲडमिशनच्या रांगेत पण नाही आहे. त्याच्यामुळे या विचार करायला काही मला हरकत नव्हती. पण तुम्ही लोक चुकूनही या विचाराच्या फंदात पडू नका. आपण काहीही यातनं मिळवू शकणार नाही आहोत. आपल्याला जो मेरिट नंबर मिळाला आहे त्यातही मी असं ऑब्झर्व केलं की साधारणतः मी जे म्हणलो होतो की ती मुलं इव्हनली डिस्ट्रीब्युटेड असतील का, 2 लाख जे 14,000 बसलेत तर प्रत्येक पर्सेंटाईलला मग आपण म्हणल्याप्रमाणे 2-2 हजारच मुलं असतील का. तर त्याच्यासाठी मी ॲनालिसिस केल्यावरती मला असं लक्षात आलं की साधारणतः 100 ते 99.99 म्हणजे 0.01% यावर्षी 19 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर पहिल्या 0.2% 42 विद्यार्थी आहेत. 0.03% 66, म्हणजे साधारणतः 20, 23, 24, 23, 21 असेच विद्यार्थी जर का 0.01% असतील तर 0.1% साधारणतः त्याच्या 10 पट म्हणजे 200च्या आसपास विद्यार्थी असतील. आणि मग एका पर्सेंटाईलला 2000 ते 2200-2300 मुलं येत आहेत. म्हणजे साधारणतः सगळ्याच मार्कांमधले निम्म्याच मुलांनी अर्ज केला आहे असं प्रायमरीली दिसतंय. असाच रूल असेल असं नाही. तुम्हाला मेरिट नंबर जो मिळाला आहे त्याच्यावरती रफली कॅल्क्युलेट करून पाहू शकता. अर्थात हा एक सहज एक्झरसाइज की ज्यांना काही विचार करायचा आहे आणि हे कसं वर्क होतं हे पाहायचं असेल तर. आता पुढच्या तयारीला लागा. प्रोव्हिजनल मेरिट नंबर ते फायनल मेरिट नंबर याच्यामध्ये फारसा काही मेरिट नंबरमध्ये चेंज होत नाही. तो 2, 5, 10 जर का इकडे तिकडे झाला त्यांनी आपल्याला कुठलं कॉलेज कुठलं ब्रांच मिळणार आहे हे जे आपण कॅल्क्युलेट केलेलं असतं गेल्या वर्षीच्या कट ऑफवरनं, त्याच्यामध्ये काही भयंकर फरक पडतो अशातला भाग नाही आहे. एखादं कॉलेजच इकडं तिकडं होतं, त्यामुळे त्याची फार चिंता बाळगू नका. त्या 24 तारखेपर्यंत वाट पाहत बसायचं काही कारण नाही आहे. सरळ गेल्या वर्षीची राऊंड 1ची जी कट ऑफ जे त्यांच्याकडे सगळा डेटा आहे आपल्याकडे ऑलरेडी त्या CETच्या साईटवरचा तो घ्या. स्टेट जनरल मेरिट नंबर हा एकच मेरिट नंबर बघा आणि त्या मेरिट नंबरवरनंच त्याच्यापेक्षा जास्त मेरिट नंबर जिथे आहे तिथे आपल्याला ते कॉलेज ती ब्रांच मिळू शकते एवढा विश्वास ठेवा. फक्त आपापल्या कॅटेगरीत बघा. ओपनमध्ये लेडीज ओपननी SCनी SCमध्ये, जेंट्स SCनी जेंट्स SC, लेडीज SCनी लेडीज SCमध्ये बघा. आणि सगळीकडे स्टेट जनरल मेरिट नंबरच वापरा. कुठेही होम युनिव्हर्सिटी मेरिट नंबर, लेडीज होम युनिव्हर्सिटी, लेडीज कॅटेगरी असला कुठलाही मेरिट नंबर बघायचा नाही. आणि आपले ऑप्शन्स तयार करा. एक 50, 60, 100 ऑप्शन्स तयार करा. त्याचा सिक्वेन्स लावून ठेवा आणि मग आपण राऊंड 1चे ऑप्शन्स भरायला तयार होत असं समजून घ्या. पुढचा मार्ग अभियांत्रिकीचा आणि मिळणारे मार्क हे आत्तापासूनच हळूहळू सवय लावून ठेवा की ते फसवे आहेत. आपल्याला खऱ्या ज्ञानाचा शोध त्याच्याच मागे लागायला पाहिजे, तरच आपण आयुष्यात खरं काही करू शकतो. हा विश्वास बाळगा. हा विश्वास ढळू देऊ नका. सगळ्यांनाच ऑल द बेस्ट. काम करा आणि
काही तुमच्या क्वेरीज असतील तर माझा मोबाईल नंबर व्हॉट्सॲपचा मी दिला होता गेल्यावेळी, तो परत देतो 9822026673. याच्यावर फक्त मला व्हॉट्सॲपवरती मेसेज करा आणि तुमचे मेरिट नंबर्स जे काही सगळे आलेले आहेत ते पूर्ण मला पाठवा. ती PDF तुमच्याकडे डाउनलोड झालेली असते ती. आणि तुम्ही कुठनं बोलताय, कुठनं मेसेज करताय आणि तुम्हाला कुठल्या ब्रांचला जायचं आहे, अशा पद्धतीने जर का मला माहिती दिली तर मी तुम्हाला काही प्रकारे मदत करू शकीन. धन्यवाद. भेटू परत.